अतिशय सुंदर रुपावलीच्या अगोदर गजर सादर केला, पर्यायच नाही त्याच्याकडे. आमचा उष्टा खारकाटा खाल्याशिवाय ह्यांची पोटा भरू शकत नाही. मी बुवा पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्यावर जर विश्वास नसेल, हा बघ, हा माझ्या भजनामध्ये तबलावादक सुतार समाजाचा बसतो, त्याला विचार. म्हणजे हल्ली एकाही बुवाला दुखावलं नाहीये, पण तू जेव्हा आमच्या मर्मावर बोट ठेवशील, तुझ्यासारख्या म्हणजे कालच्या बुवांकडून ऐकून घेण्याची आमच्यावर तेवढी वेळ आली नाही. आता फक्त तू ऐकत बस, तुझ्याबद्दल काय काय नोंद करतो ते. तुझ्या जेवढी धमक आहे तेवढं तर प्रत्युत्तर कर. हा, आणि टाळीया मारणारे बरे हाणलं तिघे चौघे जण एका बाजूकच. हे मी 2 ठिकाणी बघलंय या पंचक्रोशीत, बाकी आतापर्यंत खै नाही. ह्या असल्या आम्ही धंदे करत नाही बुवा. हा होय हो, आमका सगळा माहिती आहे. तुमका राग किती किलो नाही, तुमका राग एवढं किती किलो तुमका बोललोय, तुमका बोललोय काय हो, पण तुमका वैयक्तिक नाव घेतलंय काय तुमचं, कोण ते नाही, जरा पुढे येऊन सांगा. हय जरा हो हो, 26 वर्ष या क्षेत्रात असय, तुमका वैयक्तिक बोललंय ना, इकडून पण दोघी तिघांनी टाळ्या मारायचे ना बुवा. आणि एवढं बुळकोळ असं तर घरात घेऊन जावा ना, ते काम काय करू तुला. ह्याची नाट मोडल्याशिवाय मी जातलोय कधी जो बुवा येऊ. नशीब मीच आहे बरोबर. गुंडू बुवा या जागेवर असतो तर तुमका समजला असतं. आम्ही पण 26 वर्ष या क्षेत्रात असो, पाणी पियालो सगळ्या गावांची. हा बुवा, मी प्रामाणिक सांगतो. आता बघ इकडे, खैसून धूर येता कसं तो आता बघ. तुझा स्वतःचा काय आता सांग ना. अरे परशुराम बुवांची लाचारी करून रुपावलीच्या अगोदर वल्लव रे जीभ आतमध्ये घेऊन तू गाणं म्हणतोस. तो भगवंत जर असात ना, भगवंत असात तर तुझी जीभ आडवी करीत, लक्षात ठेव. तू चेष्टा करतोस आमची. तुला गाणं म्हणा आमचा विरोधच नाही बुवा. तुझा मी आजच नाही, ह्या कित्येक वेळा ह्या बघितलेला आहे. तू चेष्टा करतोस आमच्या पट्टीची. काय आता तुका सांग ना. आधी तू आमका सांगतो परशुराम बुवांचं आमच्याकडे काय, आता ऐकत बस. अरे तुझ्याकडे काय आता बघ, म्हणून तू आमचा चोरून चोरून आतापर्यंत पॉड भरतोस. आमका दुसऱ्याचा गरज नाही. आम्ही फक्त एक झलक म्हणून फक्त विलास पाटील बुवांची 1-2 गाणी म्हणतो बुवा. तुमच्यासारखं बाजार नाही घातलो हा. अरे सगळी रुपावलीच्या अगोदर ज्या बुवा वल्लव रे म्हणायची वेळ येतात तेव्हा तुझा स्वतःचा काय तर म्हण ना. आता तोंड कसा तुझा असा झाला. आता बघ इकडे, त्या महिलांना सांगतो धूर येता काय. तुका वाटलं काय गोंडो शिवाले तुका एकट्याकडे धार घालता यायला जातले. मी काय बागड्यांनी खेळा आहे का, घोटियांनी खेळा गेलोय की काय. आता तू येऊन दे फक्त, का खुर्चीवर कसं उभं करतोय तो बघ. पैसून धूर काढतोय तुझं तो. अरे हा लिहिल्यावर त्या वाटतं काय माका एकट्याच हार येतो कोंडोशीत. बाकी तुझ्या एरियात ठीक होता काहीतरी. अरे काय तू पैशात एवढं लोचट असलं तर ह्या घेऊन जा. एवढी लोचटगिरी खायच्या बुवाकडे आतापर्यंत बघलंय नाही. तू बुवा एक भजनी बुवा असस, मी असं त्या मला मला एक सांग, त्या मुरुडला बारी केलंस ते. अरे गप रे, तू येऊन जरा घराकडे असले हार माझ्या किती आहेत ते बघ. एक पण आतापर्यंत नाही असो हे केलंय. येऊन बघ तरी. तुका उद्या फोटो पाठवतोय. तू माझ्या नादाक लागा नको. तुका नाव कमूचा काय कोण हा. तू हस क ह्यो एवढं हयतो ना. आमच्याकडे ढोराचे राखले तरी स्वरात वाटत हो. अरे खुळावलंच आवाज लागता तुझ्या स्वरा का. गव्हा जो भरडो काढतोस तसं आवाज तुझा. आम्ही लटक मारतो तशी एखादी मारून बघ. अजून पिवळो पट्टो मारीत जाशी पुरळ आजीवली मार्गे तिकडे. तू तो हयतो आता हसणं नाही हो. कारमान मिळलोस तूस. हा असं सरळ उभं राहू. हे फोटो घे रे. तुझे कॅमेरा सगळ्यांचे धगावतो अशा वेळा काम. दूरपेटीच्या खालतून लिहिलो होतो बघ फक्त. हार माका बनवून सांगून बनवलेले हो. आपली
हार मला मिळाला. काय पहिलोच बघलंय पैसा केवढा आवरू बुवा. आवऱ्या एक काम कर तोपर्यंत हे ताटली घे त्यांच्याकडून असं गोल फिरायला ये जा. समीर चव्हाण यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. कैलासवासी अरविंद शांताराम फाटक यांच्या स्मरणार्थ मंथन बाबू फाटक यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. अन्वित ना हे हार अर्पित अनिल फाटक यांच्याकडून हा 1000 रुपयांचा काम झाला ते छाप असं धूर येत जाऊ होय. अनिल फाटक बाबा वर्षातून एकदाच कामा घेतात असं त्यांचा म्हणणं हा. त्यांना पण 2-3 दिवस दे. संतोष फाटकांकडे कायमच जायत राहा नको. हा जर तुझ्या जीव किती आहे आमच्या कोंडोशीवाल्यांचा तो बघ. हा बरोबर ना. श्रीदेव गांगेश्वर मंदिर दुसरवाडी यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. गुरु फाटक यांच्याकडून गुरु घाडी म्हणजे मी खोटा नाही सांगत हा. महालक्ष्मी तुमच्या जागृत देवस्थानात स्मरून सांगतोय. गुरु घाडी म्हणजे एवढा बक्षीस आतापर्यंत खरेच झाला नाही. बघ ही कोंडोशी आहे माझी. तो ह्यो बघ आमचा चोर कांडा लागला तुझ्या. लयच केंड करू लागलो. वर गेल्यावर काय फाटता राणे तुमचा बरा. गांधी जातात कधी कधी आमच्याकडे. त्या दिवशी बुवा अभि बोललो तर तुम्ही त्यांच्या बाजूक बसला असणार राणे बुवा. आणि हो म्हणता नंतर मका भेटलो अभि. होय अभि उद्या करीत ना माका फोन ता पण रेकॉर्ड करून व्हायरल कर. कोण निलेश चव्हाण माझ्या खरी जातो मी बुवा असं या. निलेश चव्हाण हे तुझा भुसकाट पाडूक सांगायला हे गालगुंडा इलेल्या 151 रुपयांचं बक्षीस आहे. बोल बेटा फक्त नाव सांग तू. नाव सांग. काय खाल्लं गो लाडू खायला का म्हणता मराठी नाव आधी मी लाडू खाते पहिलो. हे खुळ्या तुझा तुझा पाजळ तुझा दुसऱ्यांचा नको उष्टा खरकाटा खाव. कार्तिकी सूर्यकांत फाटक या भगिनीकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. परत हारवाल्यात असो करशी उभो. आता 4-5 खुर्च्या लावतले परत पुढे हार आणल्याचं बघ नाही तर टकलेर बसवतलंय. हे बघ तुका एक सांगते बुवा परत एकदा सांगतोय माका तुझ्या भजनाबद्दल अभिमान हा. पण तू जर कोणत्या तरी सांगण्यावरून कोणतरी तुका चढवीत आणि तो घरात जाय गाठ माझ्याशी या लक्षात ठेव. हा तू बाकीचे सगळे बुवा महाराष्ट्रातले परवाडती पण माझ्यासारखं नालायक बुवा अजून जन्माकच दिलो नाही. मी एखाद्या खानार पण घेत नाही तर हा मंगलाष्टका म्हणता फक्त हे लोक म्हणता. अरे तू म्हण तू जर मंगलाष्टका म्हटलास ना नवरी माळेवर झोपात मी सांगतोय. ए माळेवर तिटकली डेकीत मामा देतो कंटाळा उचलून परत घरात घेऊन जात परत अर्ध्या तासाने पाणी मारून डोळ्यावर घेऊन येत. तू म्हणता हे कसं म्हणत सांग मंगलाष्टका गोंग. पुढे आकडे बघ आता लाज वाटतं आकडे बघू मिळलंच कर्मातच. आमच्या दादाला लागतं मंगलाष्टकांच्या. अरे बघ जरा आम्ही तुझ्यासारखी आमची स्टँडर्ड सोडून आम्ही त्या लेवलला जातच नाही. पण तू जर लेवल सोडून काहीतरी म्हणशील ऐकायलाच घेऊच नाही. ताडपत्रीवालो आणि बिदागीवालो दोघजण थांबले बस झाले. बाकी जाऊ दे सगळे युट्यूब वाले काय जाऊच शकत नाही माझा आठ आपल्याशिवाय. कारण माझ्याच तबल्यावाल्याबरोबर इले होते जात लोक सो कळत नाही. आहे हे परशुराम बुवा बघ. आणि एक सांगतो मी त्यांची नक्कल नक्कीच करणार नाही. आमका परशुराम बुवा बनायचा नाही. पण माझ्या आज जे झाड लावलंय परशुराम बुवाने आम्ही त्यांच्या झाडाच्या फांद्या आहोत लक्षात ठेव. आणि ठाम सांगतोय. आणि तू जर विलास पाटील बुवांची तू जर फांदी असशील तर तुमचा काय का
हा मोडल्याशिवाय तुझी जाऊचंही नाही. काय लिहिलं तुझ्या पॅनात शाही हा खरं काय त्या आदर करायला शिका. तुम्ही आमचा आदर करतास असं दाखवणार सभ्यतेचं बुरखो पांघरणार आणि नाट मोडूची तेवढी मोडणार. मग आम्ही ऐकून घेणार. ऐकत बस फक्त तू. आता काय हसतस? मी आता हो वाटत जेव्हा शपथ सांगते मी सध्या शांत असेल. तुम्ही बघा कालची वारी ऐका ना. कुठल्या वाडीतली? साठमवाडीतली वारी ऐका तुम्ही. एक शब्द मी चव्हाण बोललो नाही. गुंडू मोहंका विचारा एक शब्द मी सध्या बोलत नाही. तामाण्यातली वारी ऐका. आणि ह्या कायचा तारकाण घेऊन इलास रसाळ फणसाचा. आहा हाची स्पेलिंग सांग म्हणता. हाव तर आणि काय विचार स्पेलिंग एका म्हणतात बुवा. हे बघ हे पब्लिक असं हे एका बाजून नाही ना चार काळी येईल. आमच्या नादाक लागा नको सांगतोय. हे बघ बाजूक जाशी काहीतरी फेकलो जाशील. आम्हाला गरज नाही आहे. अरे गरज झक मारू होतच. मग आज 15 तारीख जर मे महिन्यातल्या बुवाची या खाली असात तर तुझे वारी आहे किती मे महिन्यातले ते सांग आमका. ही बुवा 19वी वारी आहे आणि अजून 2 आहेत आणि 3 गॅप ठेवलेले लोकांना सांगितल्याशिवाय. ही लोके बुवाची ताकद आहे लक्षात ठेव. फक्त आम्ही बॅनर नाही लावत तुमच्यासारखी. 1 किलो काय 15 फोटो लावणार. भजन रे फॅशन भगवान नवे पेट बाजा. काळ नवे खुळखुळा भगवान नवे पेट बाजा. तुंतुन हे काय सांगितलं? पंचाळ बुवाचं तुझ्याकडे काय आमका सांगतोस तू? अरे प्रामाणिकपणे आम्ही पांचाळ बुवांचा वारसा चालवतोय. शिरसेकर बुवा असू देत, आमचे अभि असू देत, गौरव असू दे, माझे बुवा असू दे, हरियाण बुवा असू दे, कासले बुवा असू दे, आमचे असंख्य विद्यार्थी असू दे. तू आमका वारसो शिकवतोस. आमचे मगाशी नाव घेतलं ते बुवा व्यंकटेश राणे. मी सन्मानच करतो बुवा त्यांचं गायन. तुझ्या बरोबर बारी होती ना आमच्या भोयवाड्यात. मी स्वतः ऐकली आहे आणि आम्हाला अभिमान आहे. अतिशय सुंदर बुवा भजन त्यांचं. आम्ही त्यांचे चाहते आहोत. तू काय आमका सांगतलस? शेळी मरे जीवा भावान मज खाणार मले वा ताड. या परशुराम बुवांचा आमच्या या माझा नाही. शेळी मरे जीवा भावान मज खाणार मले वा ताड. मोठे मोठे सम्राट होऊन गेले आणि आल्या ती हे भरमसाठ. शब्द वेगळो हा पण मी सभ्य शब्द वापरलोय. परशुराम वाणी वेगळो शब्द वापरलेला हा. वेगळो शब्द वापरल्याने शिस्तीत राहायचा. गजरात बोललोस माका बोलायचा नाही. ओ दादा म्हणायचा. ओ काका म्हण. आबा घालीन आबा दाखीन तुका बसलो तो. शेळी मरे जीवा भावाला मज खाणार मले वा ताड. मोठे मोठे सम्राट होऊन गेले आणि आल्या ती हे भरमसाठ. याच्या भजनाला नाही बोल. असो एकदा लाव. हे तुझ्या हिंमत असत ना तर लाव. तुला कळात भजन म्हणजे काय का. 20वी वारी करते वेळी या पट्टीत आम्ही आहोत. मोकाळता रेड्यासारखो खाजनात तो रेडो व्हायचो. तिकडे बघ नथिंग आपल्याला अबाउट इट चिल्ड्रन वांटेड बाबल फॉर दिस कप. शिस्तीत राहायचं. अर्थ विचारतं माका होय. मन लावली जातो आम्ही हरिनामाचा ध्यास. आमची निघाली सालची ह्याच्या मासावर चढलं या मास.
उलट झालं त्याला तुमचा हो 100%. अरे अभिमान आहे मला तुमचा. कोण गळ्याच जाणार गावात फिरतात कुत्र्या वाणी शास्त्र कळेला तुम्हास म्हणून ही दाडव झाल्या ती शाली मृदंग बनवी जसा का ढोल इकडे बघ या परशुराम बुवांचा सगळा गातो इथं. हा आता मगाशी सांगतो तुझ्याकडे परशुराम बुवांचा काय नाही. तू तोंडच काय रे तू तू तोंड आता मिरगा घेता त्याच्यातला असतो. अरे मुळंबुवांचं नाव लावतोस जरा त्या पद्धतीने वाघ. देव माणूस अरे तो देव माणूस आणि तू काही देवचार त्यांच्याकडे शिकत गेलस. मगाशी सांगता परशुराम तू येत राहा. आता तू बदला निघलस वाटतं. 200 रुपये तो 1000 रुपये तो हार बनून आणला. सीमा फाटक या भगिनीकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. बुवा मंगल अष्टक म्हणा त्याचा बहुतेक भाऊचा वाटता. आता काय करशील तिने मंगल अष्टका म्हणा सांगितलं मग काय तुझ्या नावाला लडाख सांगतो. आजच लग्न गाणं म्हणू ना म्हणतोय हय मंगल अष्टका लिहिलेला प्रशांत फाटक यांच्याकडून म्हणतोय. 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. रुपावली अगोदर बुवा तू गजर केलंस ते तो. अरे जरा परंपरा जर मुळंबुवा सांगत असतील ना तर परंपरा टिकव. तू कधी मुळंबुवा घराकडे घेतच का मला समजत नाही. असलो मी तर सांगते माझ्या 26 वर्षाच्या कारकिर्दीत मुळंबुवानी कधीच अशी नको ती गाणी नको त्या वेळा म्हटलेली नाही. तुका पर्यायच नाही आमचा घेतल्याशिवाय. कारण तुझा काही घातलेलाच नाही काय. एक तरी तुझा खायचा गाणं हा काय दाखव घातलेला. असे चिठ्ठ्या येऊ गए बुवा काय पैसे नेतो की काय. बस तू बस. काय तुझ्या वडिलांचं नाव काय रे. अनिल तो जीव तू झाला माझा मनाची काळा तुमतुना झाली रे देवा. तुझा आपला बघा. अनिल फाटक अरे तुमचंच ना. अनिल फाटक अजून कोणतरी आहेत ना. हय तो मुंबईत एक माका माहिती आहे. तर काय झालं सांगते तुमका. त्या दिवशी आमच्या हय गुंडूबुवांची कुका द्या रे खरकाट्या सांगा तरी काय करू तरी सांगते. गुंडूबुवांची हय बारी होती बुवा देवा शपथ. आणि गुंडूबुवांका अचानक तिकडे बारी होती. 2 ठिकाणी बाऱ्या घेतल्या. त्याच्यामुळे हय मग बुवा माका विचारलं नाही त्यांनी कोणा घेऊया. त्यांना सांगले ठरवा. पण मी त्यांच्याबरोबर बसतोय त्यांना ठरवा कोणाबरोबर. तर बारी नाही म्हणून पण त्यांनी गुंडूबुवांका कुडाळमध्ये आंब्याची पेटी नेल्यानी. म्हणजे काय माणसाचं त्या काळीच असतात बघ. म्हणजे एखाद्या मित्रावर किती प्रेम करूच होतो. आणि मी म्हटलं असं काय भाऊ आमका नाही ते. दुसऱ्या दिवशी माका ह्याच्याकडे पाठवले. एका म्हणतात प्रेम तुझ्यासारख्या नाही अशी घोड्यासारखी झापडा लावून बारी संपल्यावर घरात जायचा. काय 5000 बोलवल्यानी आज तुका. हा 5 डझन दिल्यानी. तुझ्याकडे आंबे नाही रे. हा अरे माझी झाडं सोड रे. मी दिलंय 6 लाखात बाग आहे आणि लोकांकडून घेऊन मी खातोय. खोळा काय रे आजीवलीचो. आधी गाव सांग. ओ फाटक यो रावता ह्याच्यात पुरळला आणि गाव आजीवली लावता. बिदागी माका पाकिट उघडून दाखवा पहिला फसवीत. 2-4 फक्त मंडळी घेऊन येताना. हा ऐका जाऊ दे. तो ज्या पद्धतीने बोलतो ते का बाकी मुद्दे काय नाही. आमचे मुद्दे आता फक्त तू सुख करता या राहुला तेवढा म्हण. ऐका नक्की तुम्हाला मी 2-3 गाणी फक्त म्हणणार 100% आवडतील. बाकी शिवरंजनीमध्ये बुवा जे काही गाणी म्हणतात ना त्याच्यात असंख्य गाणी असत. पण ती आम्ही म्हणतो तीच म्हणा नको. आणि एक धागा सुखाचा रुपावलीच्या अगोदर परफॉर्मन्स तुमचं आमका येत नाही.
गाली ती त्याला मुलबाळा काजळ घाला डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी उंबरवाळा. राज करुपणे डोही गोपण पाहून सुख गोपाळा. लिंब योगी उठला ग लवकरच दृष्ट लागल बाळा. कौशल्येचा राम असा, कौशल्येचा राम जसा, लाल यशोदेचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा हा पुत्र शोभतो पुत्र जिजाऊचा. आता ह्या गे या उद्यापासून ह्या चालव वाढ भरात तुझा. आमचे लाडके कार्याध्यक्ष सन्माननीय संतोषजी हरिफाटक यांच्या आठवणीत आज त्यांना मुंबईवरून यायला नाही भेटले. त्यांची उणीव भासत आहे म्हणून मुंबई मंडळाची कमिटीकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येऊ गय होते 500 रुपये माका दिलेले असते. या एका देऊ नका लबाडा तू. सौ दीपाली दिलीप लोके माझ्यासाठी हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. सौ दीपाली दिलीप लोके यांच्याकडून माझ्या गुरुसाठी हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद मामा. भारी लय बरा वाटला माका. नाही कशा पार्टी तुम्ही देत असताय का कमवत असते. एवढे घेतं बक्षिसात का देतं का. प्रणव तू देत रे मंडळी. ह्यो तो काय विषय येत नाही. आज बहुतेक इंडा वाटतं तुझं. आज आज माका वाटतं 5 परताव ना गेलं. पंचरत्नांची आठवण करतोय बघ बघ त्याच्यातला आज नवीन गाणं राणे ते रेकॉर्ड करून घेऊ सांगा. नवीन गाणं आज देवा शपथ. जोडलं राजे इथे गाजले. आवाजात बुवा लवचिकपणा पाहिजे ना. उंच गायला म्हणून का आला तू काय करतो माहिती. दोलत राजे इथे गाजले. नुसता बॉम्बकार नाही रे. ढोराचे राखणे पण बॉम्ब वाटतात. आवाजामध्ये लटक ठेव लवचिकता ठेव. आता मला एक सांग प्रेमगीतचं गायचं आहे. सांग कधी कळणार असंच मला पाहिजे ना गे. ह्या जर गाणं असा म्हटला तर सांग अरे पोर पळता तू बरोबर असलं तुका काय ते कळा. प्रेमगीत हे प्रेमगीत झालं पाहिजे. खुळ्या तू आधी प्रेमाचो आणि तुझा संबंध का तुझ्याकडे बघित को तू आंडर दिसतोस. बायो तुम्हाला नको तू लाडू खा कांड पावते मी बरोबर. तुका गजर नाही मी 2-3 तास देत. कसं वाटतंय असं म्हणून दाखव मी क्षेत्र सोडेन असं बुवानी माझ्या म्हटल्याने. हा होय जीभ आतमध्ये घेऊन लाज वाटत नाही केंड करू. दुसऱ्याचा उष्टा खारकाटा खाव. ए बाबू 100 रुपये घेऊन ये जातो पर्यंत जा. तू बॅटरी मारू लागलो. ऐक प्रेमगीत प्रेम कसं करायचं ऐक. आमचा विषय नाही पण सांगतो बघ. सांग कधी कळणार सांग कधी हे सुतारा म्हणणार नाही मी. कारण ज्या शाळेमध्ये मी शिकतोय
याची इज्जत आम्ही नाही घालवणार. हे प्रवीणा, कसं वाटतंय? गारगार वाटतंय? मी यालाच कारमात सांग कधी पंचरत नाही का? दौलत राजा इथे गाजले, दौलत बुवा इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर एकतेवर दे गाव. जरा अक्षर त्याच्या कानात जाऊ. एकतेवर दे गावात, एक लिंगडाळ गावात. दूर येता ह्या फक्त तुका जळवूसाठी. सगळे माझे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई सगळे बुवा माका त्याच, आम्ही त्यांचा रिस्पेक्टच करतो, पण तुझं धूर येऊ म्हणू. दौलत राजा इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक जवळा गडावर. हो रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महादेव गेला. असे ललबली दोन्ही शोभले. तू आमचा सांगतो कदम बुवांच्या गाण्याबद्दल. किंवा आमचा ऐकून तुम्ही बुवा झाला आणि आमच्या मानेवर पाय देऊन तुम्ही राजापानात बघतात. सोडा ही वृत्ती सोडा. तुम्ही सभ्यतेचे बोलच्या खाली ना कांडे जोरपणा करणारे बुवा तुम्ही, 2-4 बुवा. आणि त्याच्यातल्या फक्त तुझ्या एका बरोबरच मी बसतोय. तिघांका डच्चू दिलंय सांगायला ठेवतोय. काय फरक माका पडलो ना. आधी असे मांजरासारखे रवतले पहिले. लोकी बुवा महान, पहाडी आवाजाचे बादशाह, त्यांच्यासारखा महाराष्ट्रात बुवा नाही. ही वाक्य 2-3 फेकून मोडूची नाट्य ओढणार. ही ना तुमची जी ही बंद करा, ही थांबवा. एखाद्या वाईट म्हणत ना तर तोंडाला म्हणा. मी प्रवीण सुतार बद्दल कुठे काही वाईट बोललो असेल तर एक तरी वाक्य कधी दाखवा. पण ही तुमची वृत्ती आहे ना, गोड बोलून एखाद्याचा हे करायचा, खच्चीकरण, ही गोष्टी थांबवा. मग आमका अवतार धारण करूचो लागता. हसण्यावर नेऊ नको विषय. जरा थोडं तरी सिरियस वाग. घराकडे तू सांगतोस असं गेलंस तर तुका पोरा तरी वळागतील काय? नाही, मी घराकडे जायचंच नाही. सगळे ह्याच्यात जातोय, चिरेखलीवर जातोय. कदम बुवा सकल्या नकल्या यसल्या सुटल्या कला, सकल्या नकल्या यसल्या सुटल्या कला. आज घरूया चोरा, पंचरत्नांची आठवण करते वेळी गाणी जी फेमस आहेत ना तीच घ्यायची असतात. भाऊ तुका माहिती आहे, कदम बुवा माहिती होते ना, पाटील बुवा माहिती होत. मला शाबासकी देतात, पंचरत्नांसाठी मला बक्षिस देतात. हुडगो घडतो काय असता ते माकडा गोटा माझाच लाल, त्याला माहिती नसता घासान घासान घाललेला असता. तशी तुझी परिस्थिती हा. दुसऱ्याच्या वंदळीत पाणी पिणारी बुवा तुम्ही आमका शिकवतात. बाबू आली तर चालते का? महालक्ष्मी देवीवरती एक झलक संगीत गाणे घेण्यासाठी अमर अनिल फाटक यांच्याकडून वंद याळ मूर नाक ऐद आर यळ यंट ओमत्त हस्त. श्रीदेव गांगेश्वर मंदिर दुसलवाडी यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि हे 500 रुपयांचं पुन्हा एकदा बक्षीस आलंय.
धन्यवाद 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 अमर अनिलजी फाटक पहिले रे पाटील बुवा भोळा भोळा गे माझा हरी चिंतामणी बांचाळ बुवा राम नाम घ्या राम नाम राम नाम घ्या राम नाम घ्या राम नाम उठता राम बसता राम खाता राम पिता राम नाम घ्या काशीराम बोले बुवा ए इकडे बघ ए झाला आटापला चॅटिंग कोणाक तरी करू नको आता रेंज नाही शायनिंग मारू नको हा काशीराम बोले बुवांचा हा गजर बुवा ना तुला योग्य आहे एका कावळ्यानं कावळ्यानं गरुडाची केली नक्कल जीव फुकटचा गमवून बसला जीव फुकटचा गमवून बसला नव्हती त्याला अक्कल. ज्या पट्टीमध्ये आम्ही शिकतो परशुराम सुतार बुवा त्यांचा गजरावर झालेला गजर बघा ब्रह्मदेव विश्वकर्मा सांगे आपुली व्यथा ब्रह्मदेव विश्वकर्मा सांगे आपुली व्यथा सांगे आपुली व्यथा एका सुधाराच्या अरे आमच्या बरोबर बसा याच्या निवडतात आणि आमच्या विरोधात पहिला म्हणतात असे ललबली दोन शोभले असे ललबली दोन शोभले दोन्ही वीर महाग असे ललबली दोन शोभले दोन्ही वीर महाग एक त्या वातावरण बघ नुसतं भांडता मेरेवर म्हणजे मेरे कमी खापावलं खुळगो गोयचो गावलो शोधून आणले का बारी नाही होती माका माहितीच नाही मी दुसरं शोधून दिलं असतं ह्याच्यावर बॅनरवर फोटो बिटो काय देतात असो का योचा विशारदचा अरे पण जरा बाहेर ये मी म्हणतोय काय तो साचा ना इकडे बघ रे जरा इकडे बघ साचा ना मी हुंदीर तरी स्वतः तू बनवून थंय ठेव गणपतीच्या बाजू तुझो तन्मय गणेश फाटक यांच्याकडून माझे पकवाजवादक प्रणव धोरी यांच्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. कोकण माझं कसं आहे बघ.
ना ही तुम्हाला नक्की आवडतील, नाही तर हल्लीची बाजारात गाणी आली आहेत या म्हणून दाखवतोय. तुम्हाला अंगुराचा मिला कडी भुसाग, काय ह्या गाण्यात सांगा की मला. त्याच्यापेक्षा ही जी आपल्या कोकणावर किंवा जुनं आहे ते माझ्या तरुण वर्गाला आणि भगिनींसमोर ही गाणी बुवा जाऊ दे. एका ह्यो म्हणतो तू लोक कोडी भुजोगो, मेलो आकार माझा. आता फक्त गाळी घालूची शिल्लक ठेवल्यानं तू घालच रे गाळी. बघतोय मग तू कांड पावतोय तो बघ. शोभून दिसता आमचा कोकणचा नाव. सह्याद्रीच्या डोंगरातून, सह्याद्रीच्या डोंगरातून फुलला नंदनवन, फुलला नंदनवन. ठीक आहे, गजराला सुरुवात करतो. भारती तोडणकर या भजनीकडून स्वर्गापेक्षा या गाण्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद. निलेश चव्हाण वन्स मोर या गाण्यासाठी वंद याड मूर. आय लव्ह यू. माका तू बाकी खूप चांगलं माणूस असं देवाच्या पण केंडी करू नको आमची. हा, आणि उद्या अभिक मी फोन करतलोय पाठसून याक सांगता आणि समोर याक सांगता काय विचारतोय. 200 रुपयांचं बक्षीस आहे. वन्स मोर सांगतात ते. तू झोप माईक वर तोपर्यंत. टाली नुसते घातले म्हणजे झाला नाही, असा लागता आपला भजन नुसता साचेबद्ध येत राहू. तू घाबरा नको कोणा. 50 रुपयाला दिलं गुरु गाडी यासाठी असताना. गुरु आयडॉल झालोस तू आता देवाच्या. कोंडोशेवाडी माझ्या कधी इसरा नको, कधी बोलवल्यानी. हे बघ काय कर, 150 दिवस संतोष फाटकांका दी आणि बाकीचे 150 दिवस या वाडीक दी. हा, येत नाही ना काहीतरी केलं. गुरुघाडी यांच्यासाठी समीर चव्हाण यांच्याकडून हे 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जगातला कशावर शोभून दिसता आमचा कोकणचा नाव. सह्याद्रीच्या डोंगरातून, सह्याद्रीच्या
तुझ्या गुरूंबरोबर आम्ही जेव्हा बसणार ना बुवा, रिस्पेक्ट ठेवूनच करणार कार्यक्रम, लक्षात ठेव. हा? हेल कोण? हेल निलेश चव्हाण हेल फॅन्स, निलेश चव्हाण फॅन्स, त्यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. काय घे? हेल हेल गजराच्या एंडिंगला म्हणते का आधीच मला तुम्ही थांबताच ना, जाऊ नको म्हटल्याशिवाय पैसे झाले तरी मागे ते नाही म्हटलं इथं. हेल आवडतं की त्या मी असंही ना. हा? कसली? मंगलाष्टकाची नाही होती, ह्या गाण्याची होती. पण या मंगलाष्टक म्हणतोय हेल हो बघ, मला मला तुझ्यासाठी नव्हे, 35 ते 45 मध्ये जे रखाडलेले आहोत त्यांच्यासाठी म्हणतोय. भरपूर आहेत ना बिचारे, डबल बारी ऐकण्याशिवाय त्यांच्याकडे काही दुसरं पर्याय नाही. घराकडे करताले काय, झोपत लागायची नाही. त्याच्यापेक्षा लोक्याचा आणि सुतारपुराचा काहीतरी ऐकाया वर राग म्हणून का. आम्ही तुमचा पण रिस्पेक्ट करतो, पण लेवल सोडून बोलता बुवा, आम्ही नाही क्रिएट करू शकत. आणि तो माझा पिंड नाही, म्हणजे चांगला आहे त्याचा आम्ही चांगलाच म्हणणार. तुम्ही असं दाखवा मुळम बोल आम्ही कधी उलट बोललोय असं, आणि ह्यो कालचो येऊन आमच्या मानेर बसाक बघता आमका येळ लागात. असे किती वड हापू केले होत 10 वर्षांपूर्वी. अरे प्रवीण सुतार बुवा काहीतरी होतो ना रे, अशी येळ घेत सांगा ठेवतोय. तू तुझ्या कलेन पुढे ये, आमचा विरोधच नाही. आता मंगलाष्टक काय, जे माझे 35-45 मध्ये रखाडलेले आहेत, 2 मिनिटं आपल्या जागेवर उभे राहा. मी तुमच्यासाठी एक मानसिक समाधान देण्यासाठी फक्त एक गीत म्हणतोय. तुमचं पण नाही इलाजा, माझं पण नाही इलाजा. आणि एक सांगतो, आता जरी लग्न तुमका करूचा असात, त्या भगवंतान तुमका चोच दिलेली हा, गाणे देतलो हा. फक्त आपल्या स्कॉर्पिओ मिळात, थार मिळात, या अपेक्षेत राहा नको. टमटम गावली तरी आता बसा त्याच्यात आणि मार्गात लागा, सांगून ठेवतोय. टमटम नाही गावली तर डंपर गावलं तरी. तू काय ते मोकळं झालंस रे. त्या दिवशी जो मेसेज ना तुझं मी हे करून ठेवलं, तुका दाखव लोकांना सांगा रे, असले मेसेज स्टेटस ठेवतं देवाचे पण, म्हणजे बायको राग गेल्यासारखं स्टेटस ठेवलेलं आहे. शोधून काढते थांब, तू अभंगाच्या पूर्वी आता बोल मध्ये सांगतले मला बोला नको मा. ए तुका मी काका म्हणते झालो तरी. स्वस्ती गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम स्टेटसला लावतात लोक, तुझा कोण लावता काय बघ. मंडळी जमली सारी, ही गाणी भगिनींका सांगतोय ज्यांची लग्न होऊची आहेत त्यांका. ही गाणी कधी ऐका गावतली, मंडपातून जेव्हा लगीन करून जातलास तेव्हा. गाडी बिळीतून जाऊन असली गाणी गावाची नाही हा, काय गाणी ठेवतोय. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान. दोन जीवांचे इकडे बघ ना, व्हावे मी. चला गजल घेतो. हे म्हणताय या गजलाच्या शेवटी म्हणते, तू जाऊ नको.
लबाडीच्या दुनियेत हा? खोट्याला इथे बोल, लबाडीच्या दुनियेत सत्य पचे ना कोणाला, ऐसी जगाची रीत. खोट्याला सन्मान वाढलाय आणि सत्य कुठेतरी चेपलं जात आहे. मित्रांनो लक्षात घ्या, माझं एक प्रामाणिक मत आहे. आज जो लोकं बुवा तुम्हाला दिसतोय, मी असं म्हणत नाही मी धुतल्या तांदळासारखा बुवा आहे किंवा मी सत्यवादी आहे, पण या क्षेत्रात राहून खूप खास फरके मी सहन केले. मी असं म्हणणार नाही अरे कोणतीच ना रे, ये बस ये, अरे ये व्हायची आहे, पैसे देऊ नको ये. माझ्यासाठी त्याने आजच्या बारीसाठी प्रणव तिकीट रद्द करत होता माझ्यासाठी. एकदा आमच्या अंकितसाठी जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. खूप सुंदर पकवाज वादन करतो. आमच्या मुंबईला आमच्या विनोदकडे असतात, आमच्या गोठणकर बुवाकडे असतात, चांगल्या चांगल्या बुवाकडे असतात. म्हटलं एकदा वाळीतल्या बुवाकडे बसाल बघ, तो बिचारो भारी भारी असो का सत्य पचेना कोणाला, ऐसी जगाची रीत. कर्माचा हिशेब इतरो कठोर, प्रत्येकाने लक्षात ठेवा, तुम्ही असो मी असो बुवा असो कोणी असो, जे आपण आपल्या भूतकाळामध्ये कर्म केलंय, जे वर्तमान काळामध्ये आपण कर्म करतोय, त्या भविष्य काळामध्ये प्रत्येकाला फेडायचंच आहे. मग चांगलं करा नाही तर वाईट करा. ज्या कर्माने आपण दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश मित्रांनो अटळ आहे. पैसा असू दे, तुमच्याकडे धनदौलत असू दे, काही असू दे, म्हणून प्रत्येकाशी सौजन्याने वागा. दुसऱ्याचं चांगलं करायला नाही जमलं तरी चालेल, निदान वाईट चिंतू नका. ऐका, कर्माचा हिशेब इथे लोक ठोक, नशिबी कुणा सुख कुणा दुःख, पुण्य प्रवृत्तीचा होईल अंत, इथेला इथे वाजलेले जैत, फसवणीच्या जनलोका नाही किती वाढत, फसवणीच्या जनलोका नाही किती वाढत. गुरुमार्ग घ्यावा जन्मा येऊळी, गुरुमार्ग घ्यावा जन्मा येऊळी, प्रत्येकाने गुरु करावा. गुरु अनेक असतात, सद्गुरु पण करावा लागतो. आताचे सद्गुरु, आताचे म्हणजे हल्ली, पूर्वीच्या काळात म्हणजे आमच्या आजोबांच्या काळात अशोक कुमार फॉर्मला आले, आमच्या वडिलांच्या काळात अशोक सराफ फॉर्मला आले, आणि आमच्या काळात आता अशोक खरात फॉर्मला आले. याला कलियुग म्हणतात, लक्षात ठेवा. अबो अशोक खरात कुठे चाललंय जग, म्हणून सांगतोय. पेटीला लेवल द्या.
चेपले गेले, सत्य चेपलं गेलं. नाही परिस्थिती चांगली आहे, सत्य चेपलं गेलं आणि आमच्यासारख्या खोटावर दिला. हा लय अजून तुका घासूचा लागा एवढा नाही आता सोप्या. तू साच्याच्या बाहेर ये जरा कळत करू मी जन्मया आध्यात्मिक माहिती सांगायला सर्वांना द्यावा माझा भगिनीला हरी भजना संतोष सांगे भान ठेवा तुझ्या हरी भजनात. थांबवतो. तुम्हाला पण वेळ मिळाला पाहिजे. आमच्या पट्टीतलं गायचं आहे त्याला अजून बरंच काही पहिल्यापासून आमचाच म्हणता. आपला नोटेशन पण काय कोणता म्हटल्यानंतर काय कळत नाही, आमचाच असा. माझं बुवा एक म्हणणं आहे, तुम्हाला एवढी आमची पट्टी जर आवडत होती ना तर आमच्याच पट्टीत शिकायचा. पट्टी दुसरी आणि गायचा आमचा, चुकीचं आहे ना बुवा ते. ताळ बोलेची पळीला नाच माझा संग. ताळ बोलेची पळीला नाच माझा संग. देवानीच्या द्वारी देवानीच्या द्वारी चिद्रत्नाची खाळ रे एका एकी
रत्नाची खान रे एकाएकी दान रे प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम ज्यांचे आनंदाचे धाम ज्यांचे गाऊ वाचे नाम रे विश्वाचा विश्वास रे विश्वाचा विश्राम रे देवांचा तो देव रे तो हा स्वयं देव रे देवांचा तो देव रे तो हा स्वयं देव रे देवांचा तो देव रे तो हा स्वयं देव रे अलक्ष लक्ष्मी साक्षी अंगी घेऊन देव रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम शिवाचा आराम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे मुक्त योगी जगन्नाथी जगाची राम रे शिवाचा विश्राम रे या ठिकाणी सन्माननीय भाई आहे ज्यांच्याकडून या स्वामींच्या कार्यासाठी हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. सन्माननीय सुहास लोके यांच्याकडून या कार्यासाठी हे 151 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला स्वामी तुम्हामुळे या जगण्याला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
यांच्याकडून या गजरासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. मृणाली फाटक या भगिनीकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. या